आणि काल केंद्रीय निवडणूक आयोगाला फटकारलेला आहे. शेवटच्या 1 तासांमध्ये 76 लाख एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान कसं झालं असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे. संशय व्यक्त केलेला आहे एकूणच मतदान प्रक्रियेवर. ठीक आहे, आता हायकोर्टाने जे काही म्हटलेलं आहे त्याचं उत्तर गव्हर्नमेंट देईल. पण तुम्ही आम्ही सगळे बघतो आहोत, आपल्याकडे मतदानाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दुपारच्या वेळेला कोणी त्या मतदान केंद्रावर फिरकत नाही आणि 4-5 नंतर जी गर्दी उसळते आणि मग ते दरवाजे लावून घ्या, मग त्या सगळ्यांना ते कुपन किंवा चिठ्ठ्या द्या, तेवढ्या लोकांना मतदान करून घ्या. आणि तुम्हाला माहिती आहे हे लोक जे आहेत 8-9 वाजेपर्यंत मग त्यांचं मतदान चालतं. तर शेवटच्या 2-3 तासामध्ये जे आहे ना, हे मतदान नेहमीच वाढतं, हा माझा अनुभव आहे. बाकी आता काही विचारतं आहे सन्मान्य हायकोर्ट, त्याला उत्तर देतील गव्हर्नमेंट. आयोगाने असं म्हटलेलं आहे त्या सुनावणीमध्ये की आमच्याकडे त्या नंतरचा जो काही मतदान झालं त्याचा कुठलाही फुटेज किंवा त्याचे पुरावे नाही आहे असं आयोगाने कोर्टात समोर म्हटलं. मला काय म्हटलं, काय म्हटलं मला माहित नाही बाबा. साहेब, अंजली दमानी आज एक पत्रकार परिषद घेणार आहे. त्यांचं म्हणणं आहे की धनंजय मुंडेंसंदर्भात अत्यंत गंभीर पुरावे सादर केल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावाच लागेल. ठीक आहे, बघूया ना त्यांचा. तर मी काय सांगू, ते काय पुरावे आहेत, काय बोलतायत, आणि मग मी त्याच्याबद्दल काय बोलणं तूर्त काय योग्य ठरणार नाही, कारण त्यांची अजून पत्रकार परिषदच झाली नाही. ज्या लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाड्या आहेत त्यांचे अर्ज जे आहेत ते अपात्र ठरणारे आजपासून